दोन हत्तींमधील झुंजी दरम्यान एका पर्यटक महिलेचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील दुबारे येथे घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा येतोय। झालं असं आहे की कर्नाटकातील दुबारे हत्ती शिबिरामध्ये पर्यटक हत्तींना अंघोळ घालत होते। सगळं आनंदाचं वातावरण होतं। त्यावेळी चेन्नईची 33 वर्षीय जिन्सू आपल्या पती आणि 5 वर्षाच्या लेकीसोबत हा अनुभव सुद्धा घेत होती आणि त्याच वेळी कंचन नावाच्या हत्तीने मार्तंड नावाच्या हत्तीवर हल्ला केला आणि अचानक एकच गोंधळ उडाला। सगळे पर्यटक स्वतःचा बचाव करण्यासाठी निवारा शोधू लागले। तितक्यात मार्तंड हत्तीचा तोल गेला आणि तो थेट जिन्सू या महिलेवर कोसळला। तिला डोक्याला जबर मार लागला आणि या दुर्घटनेत जिन्सूचा जागीच मृत्यू झालाय। मात्र तिचे पती जोएल आणि छोटी लेक थोडक्यात बचावले। मात्र अशा वेळी सुद्धा जिन्सूचे पती जोएल यांनी तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि हत्तीच्या पायातून काढण्याचा सुद्धा पुरेपूर प्रयत्न करत होते। मात्र त्यावेळी त्यांना यश आलं नाही। दरम्यान या घटनेनंतर कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली। जवळपास 10 मिनिटांनी माहुतांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढलं। पण या दुःखद प्रसंगात सुद्धा जिन्सूच्या पतीने एक असा निर्णय घेतलाय ज्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं। जोएलनं पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर कर्नाटक सरकारने या घटनेची चौकशी सुरू केली असून कुटुंबाला 20 लाख रुपयांची सुद्धा मदत जाहीर केली आहे।